नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 13 जून 2026. काल रात्रीपासून म्हणजेच 12 तारखेच्या रात्रीपासून शेतकरी बंधूंनो विदर्भाकडून पावसाला सुरुवात झाली. आपण जे अंदाज दिलेला होता 12 तारखेला पावसामध्ये वाढेल, पण एकंदर शेतकरी बंधूंनो मान्सून जे आहे थोडासा मान्सून विलंबाने आलेला आहे. 12 तारखेला म्हणजे 12 तारखेला मान्सूनची प्रोग्रेस झालेली नाही आहे, पण पुढे वाटचाल होण्याची शक्यता आहे. आणि आपण तारीख ही 1 तारखेपासून म्हणजे आपण ही फक्त 12 तारीखच दिलेली होती मराठवाड्यामध्ये मान्सून येण्याची. ते 12 तारीख आपली थोडीशी हुटकली आणि पण एकंदरच 1 जूनपासून मान्सून येऊ घातलेला मराठवाड्यामध्ये तो 12 तारखेच्या फक्त 2 ते 3 दिवसांनीच फक्त उशीर येण्याची शक्यता आहे. आणि आज मान्सूनची प्रगती शेतकरी बंधूंनो होणार आहे, पण ती प्रगती ही तेलंगणा राज्यामध्ये होण्याची शक्यता आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता नाही आहे, म्हणजेच सोलापूर या जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता नाही. पण पोषक वातावरण प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे आणि तेलंगणाकडून मान्सूनची ट्रफ थोडीशी अजून उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. तुम्हाला ते उद्या दिसणार देखील आहे. त्याच्यामध्ये काय तर आता पुढील हवामान अंदाज काय आहे तर आज देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो. त्यामध्ये नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा आज मराठवाड्यामधील, तसेच धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भामधील यवतमाळ जिल्हा इथेसुद्धा मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा या जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण पावसाचं क्षेत्र जे आहे ते मोठं क्षेत्र नाही शेतकरी बंधूंनो. आणि मराठवाड्यामध्ये आजच संपूर्ण किंवा उद्याही संपूर्ण पाऊस मराठवाडा व्यापेन अशी मात्र क्षेत्रांनी पाऊस नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आम्हाला पाऊस पडला नाही अशा चिंतेतून थोडंसं मुक्त राहावं, कारण पावसाची सुरुवात ही कालपासूनच शेतकरी बंधूंनो झालेली आहे. आणि 2 दिवसाच्या अगोदर म्हणजेच 9 आणि 10 तारखेला आकाश हे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निरभ्र होतं, पाऊस नव्हता. पण कालपासून एक आशाचा किरण आपल्याला निर्माण झालेला आहे. आपण सांगितलं तशा अंदाजाप्रमाणे पाऊस सुरू होणार, त्याप्रमाणे पाऊस सुरू झालेला आहे. आणि पावसाचं वातावरण पाऊस हा शेतकरी बंधूंनो पडणार आहे, पेरणीसाठी देखील पडणार आहे. थोडीशी पेरणी आपली 4 ते 5 दिवसांनी लेट होत आहे तरी काही हरकत नाही, पण ही सरासरी इतकेच आहे. दरवर्षी तसं होत असतं. एखाद्या वर्षी 5 ते 10 वर्षातून 1 ते 2 वर्ष ही पेरणी आपली थोडीशी लवकर होत असते. पण यावर्षी देखील थोडंसं पाऊस हा 17 तारखेपासून चांगला वाढण्याची शक्यता आहे. एकंदरच हा जे आता पाऊस पडत आहे शेतकरी आज 13 तारीख, 13, 14 तारखेला म्हणजे प्रत्येक भागामध्ये एक किमान 2 तरी पाऊस 22 तारखेपर्यंत पडण्याची शक्यता. काय भागामध्ये तर 1, 2, 3 पर्यंत सुद्धा पाऊस जाऊ शकतात, पण किमान एक पाऊस तरी 12 तारखेपर्यंत पडण्याची शक्यता आहे. एकंदरच पावसाचं वातावरण हे पूर्ण व्यापण्यासाठी अजून थोडासा कालावधी लागणार आहे शेतकरी बंधूंनो मोठ्या क्षेत्रावर व्यापण्यासाठी, कारण मान्सूनला जे पोषक वारे आहेत ते अजून पोषक वारे नाही. तर पाऊस हा पुरेपूर येत आहे आणि पुरेपूर पाऊस आलेला हा जास्त जोरदार असतो आणि कमी क्षेत्रावर असतो. त्यामुळे थोडासा मान्सूनला विलंब होत आहे. पण तो विलंब देखील पुढील 2-3 दिवसामध्ये मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. तो विलंब देखील कमी होणार आहे. तर एकंदरच मराठवाड्यामध्ये मान्सून हा 22 तारखेपर्यंत संपूर्ण मराठवाडा व्यापणार आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये मान्सूनचा पाऊस हा 22 तारखेपर्यंत येण्याची शक्यता पडणार. तसा तो पाऊस मराठवाड्यामध्ये उद्याच प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणजेच धाराशिव, लातूर या भागामध्ये थोडासा प्रवेश केला आहे, पण अजून देखील वाढण्याची शक्यता आहे. पूर्ण व्याप्तीसह मराठवाड्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. तो 22 तारखेपर्यंत पूर्ण मराठवाड्यामध्ये पडण्याची शक्यता आहे मान्सूनचा पाऊस थोडीशी. तर शेतकऱ्यांनी सुद्धा घाबरू नये आणि पुरेपूर ओल असल्याशिवाय तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका जास्त. आणि पुढे वातावरण सुद्धा चांगलं शेतकरी बंधूंनो वाढण्याची शक्यता आहे. तर आपण शेतकरी बंधूंनो आपण अंदाज दिलेला होता तुम्हाला 12 तारखेला पाऊस येण्याची शक्यता, त्याप्रकारे पाऊस आलेला आहे. तर हा झाला आपला अंदाज. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला शेतकरी बंधूंनो तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.